जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास 6वा बुद्धिवाद निरूपण नाम श्रीराम समर्थ। परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजे विवर विवरो चुकी पडोची नेदी। जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना, आदि अंत अनुमाना आणून सोडी। स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलणेची मानेना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे। कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यावर्ती घालिती, ते सहजची हळू पडती लालचीने। जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतो। भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होती फजिती, ओळखीच्या लोकांत महंती मांडूची नये। पहिले दिसे परिनासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे। भ्रतार शिष्य देहबुद्धी गुरु, हाही फटकाळ विचारू, नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे। प्रगट विवेक बोलेना, झाका तापा करीचना, मुख्य निश्चय अनुमाना आणूच नेदी। हुकी सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दूरी दृष्टीचे पुरे साधू नव्हेती। कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे। परांतर रक्षा याची कामे, बहुत कठीण विवेक वर्मे, स्व इच्छेने स्वधर्मे लोक रहाटी। आपण अज्ञानी गुरु केला, शिष्य अज्ञानी मेळविला, नीच कर्माने नासला समुदाव। सज्जन मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी। उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी। अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर। दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे। अखंड हरिकथेचा छंदू, सकळांस लागे नामवेधू, प्रगट जयाचा प्रबोधू सूर्य जैसा। दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी नवऊ जाणे, सकळांचे मनीचे जाणे ज्याचे त्यापरी। संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव। जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी।
उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई, उत्कट निस्पृहता धरली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. काही एक उत्कटे विण, कीर्ती कदापि नवे जाण, उगेच वणवण हिंडोन काय होते. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे. या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितुके करावे, भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ. आपणास जे जे अनुकूळ, ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ, विवेके उमजावा. विवेकामध्ये सापडेना, ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. अखंड तजविजा चाळना जेथे, पाहता काय उणे तेथे, एकांते विण प्राणियाते बुद्धी कैची. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. ह्या समासात श्री सद्गुरूंनी विवेक, निस्पृहता आणि योग्य आचरणाचे महत्त्व सांगितले आहे. परमार्थी व्यक्तीने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि शंका दूर करून स्वीकारावी. उपदेश करताना समोरच्या व्यक्तीची पात्रता ओळखावी, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सज्जनांची संगत, संतांचा सहवास आणि भक्तीचा मार्ग यामुळे जीवन शुद्ध व अर्थपूर्ण बनते. लोभ, स्वार्थ आणि अहंकार यापासून दूर राहून निस्पृह वृत्तीने कार्य करावे. उत्तम ज्ञान, भक्ती, अभ्यास, चातुर्य आणि विवेक यांचा समन्वय साधल्यास समाजात कीर्ती आणि आदर प्राप्त होतो. जीवन अनिश्चित असल्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून भगवंताचे नामस्मरण आणि लोककल्याणाची कार्य करावीत. अखेरीस समर्थ सांगतात की एकांतात आत्मपरीक्षण करून विवेक जागृत ठेवावा आणि अंतरात्म्याची ओळख करून घेऊन खऱ्या परमार्थाचा मार्ग स्वीकारावा. जय सद्गुरू. आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा आणि इतर लोकांना शेअर करा, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल. जय सद्गुरू.